नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, हनुमान जन्मोत्सव निमित्त आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका. मित्रांनो, ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान, अशा मारुतीरायास माझा शतशत प्रणाम. हनुमान जन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा. हनुमानाच्या जन्मोत्सवाला जयंती म्हणणे योग्य की अयोग्य हे आधी जाणून घ्या. हनुमान जन्मोत्सवाला जयंती म्हणणे या किंवा जन्मोत्सव म्हणणे यावर खूप चर्चा सध्या चालू आहे. जाणकार सांगतात या दिवसाला हनुमान जयंती नाही तर हनुमान जन्मोत्सव म्हणणे योग्य आहे. जयंती आणि जन्मोत्सवामध्ये मोठे अंतर असल्याचे देखील जाणकारांचे मत आहे. श्रीरामाचा परमभक्त हनुमानाच्या भक्तासाठी आजचा दिवस अत्यंत विशेष आहे. धार्मिक परंपरा आणि धर्मशास्त्रानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. हनुमान भक्त या दिवसाचा वर्षभर प्रतीक्षेत असतात. जाणकारांच्या मतानुसार जी व्यक्ती पृथ्वीतलावर नाही अशा व्यक्तीसाठी जयंती हा शब्दप्रयोग केला जातो, परंतु श्रीराम भक्त हनुमानासाठी जयंती हा प्रयोग करणे चुकीचे आहे. कारण हनुमान हा कलियुगातील जिवंत आणि जागृत देवता मानले जातो. तुलसीदास यांनी कलियुगात हनुमान अस्तित्वात असल्याचे म्हटले आहे. श्रीरामाकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त झाल्यानंतर हनुमान हा गंधमादन पर्वतावर निघून गेला होता. आता याच ठिकाणी कलियुगात धर्माचे रक्षण करणारा हनुमान निवास करतो असे सांगितले जाते. त्यामुळे हनुमान जन्मोत्सव म्हणणे योग्य असल्याचे जाणकार सांगतात. कुठे आहे गंधमादन पर्वत याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर मित्रांनो, धर्मशास्त्रानुसार गंधमादन पर्वत कैलास पर्वताच्या उत्तरेस आहे असे सांगितले जाते. याच पर्वतावर महर्षी कश्यप यांनी तपश्चर्या केली होती. याच पर्वतावर गंधर्व, किन्नर, अप्सरा आणि सिद्ध ऋषी राहतात असे सांगितले जाते. भगवान शिवशंकराचा अवतार हनुमान अशा पौराणिक कथेनुसार हनुमानाच्या आईचे नाव अंजना. अंजनाईचा जन्म एका शापमुळे पृथ्वीवर झाला होता. अंजना एका पुत्राला जन्म देईन तेव्हा तिची शापापासून मुक्तता होईल असे तिला वरदान देखील मिळाले होते. वाल्मिकी रामायणानुसार केसरीला हनुमानाचे वडील असे संबोधले आहे. केसरी हा सुमेरू नगरीचा राजा होता. केसरी हा श्री देवगुरु बृहस्पतीचा पुत्र होता. माता अंजनाने पुत्र प्राप्तीसाठी तब्बल 12 वर्ष भगवान शिवशंकराची तपश्चर्या केली होती. या तपश्चर्येनंतर अंजनाच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला होता. त्यामुळे हनुमान हा भगवान शिवशंकराचा अवतार आहे असे देखील सांगितले जाते. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.